सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 10 डिसेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. पैसे नसताना देखील हजारो कोटींची टेंडर कशी? आमदार शशिकांत शिंदे. सरकारकडे पैसे नाहीत असे सांगितले जाते, पण त्याच वेळी 10,000 कोटींची टेंडर काढली जातात. 25 लाखांच्या कामासाठी 5 कोटींची टेंडर काढल्याची उदाहरणे आमच्याकडे आहेत. टेंडरमध्ये सहभागी होणाऱ्यांना बोलवून मॅनेज केले जाते आणि 20% जादा रकमेवर टेंडर पास होते. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून सरकारने याकडे गंभीराने लक्ष द्यावे, अशी लक्षवेधी आमदार शशिकांत शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात मांडली. विधिमंडळात आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, या प्रकरणाची चौकशी व्हावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्याला निलंबित करावे, यासाठी एसआयटीची नियुक्ती करावी. 10 ते 20 वर्षे एकाच ठिकाणी थांबणारे अधिकारी भ्रष्टाचार वाढवतात. सरकार यावर कारवाई करणार आहे का? महाराष्ट्र आदर्श लोकशाही राज्य म्हणून ओळखले जाते, पण सध्या स्टिंग ऑपरेशन, रोकड व्यवहारांचे व्हिडिओ, पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचे पैसे घेतानाचे दृश्य समोर येत आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा संबंधित लोकप्रतिनिधींचे व्हिडिओ दाखवले आहेत. या सर्वांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणीही आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. आमदार मोजतात पैसे, शेतकऱ्यांसाठी नाही पैसे. 7/12 कोरं करा. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षांच्या आमदारांनी आंदोलन केले. आमदार मोजतात पैसे, शेतकऱ्यांसाठी नाही पैसे. 7/12 कोरं करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशी घोषणाबाजी करत विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. फसवणूक सरकार कर्जमाफी द्या, अशी मागणीही विरोधकांनी केली. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाविरोधात न्यायालयात जाणार डॉक्टर बाचुळकर. जैवविविधतेला धोका आणि पर्यावरण ऱ्हासाची शक्यता. नवीन महाबळेश्वर प्रकल्प आवरून सरकारने पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध आहे आणि हरकतीही दाखल आहेत. मात्र हरकत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना जनसुनावणीचे साधे पत्रही दिले जात नाही. हा प्रकल्प राबवत असताना वन्यजीव अधिनियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. पर्यटनाच्या नावावर डोंगर फोडून रस्त्याने सिमेंटची जंगले उभी करण्याचा गाडा घातला जात आहे. भविष्यात त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार असून पर्यावरण रक्षणासाठी सर्वसामान्य जनता त्या न्यायालयात धाव घेणार आहे. 57 एप्रिल हा प्रकल्प राबवित आहेत. युनेस्कोने जागतिक वारसाच्या यादीत घेतलेले कास पठार, कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना धरण अशी महत्वाची ठिकाणी पर्यावरणाच्या बाबतीत अतिसंवेदनशील ठिकाणांवर नवीन महाबळेश्वर पर्यटन हब तयार करून काय साध्य होणार, असा प्रश्न डॉक्टर मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक यांनी केला आहे. कुसगाव ग्रामस्थांचे पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. कुसगाव तालुका वाई येथील बॅक स्टोन क्रशर परिसरात मुकुटराव घाडगे यांच्या संशयित कृतीचे पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास वाई पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या विरोधात संतप्त ग्रामस्थांनी मंगळवार रात्री उशिरापर्यंत वाई पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. मुकुटराव घाडगे यांचा मृत्यू क्रशरवर करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे झाला, असा आरोप कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी केला आहे. भूमिगत टाक्यांमध्ये बिबट्यांचा मुक्काम, जंगलानजीकची स्थिती. सातारा शहराजवळच्या शाहूनगर परिसरातील अनेक वर्ष अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये बिबट्यांचा रहिवास वाढल्याचे चित्र आता समोर येत आहे. शहराला लागूनच शेती क्षेत्र, जंगल आहे. विशेष म्हणजे बंद असलेल्या इमारतींच्या भूमिगत कोरड्या टाक्यांमध्ये बिबट्या लगून बसत आहे. रहिवासी इमारतींलगत बिबट्यांचा मुक्काम वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दत्त इंडिया साखर कारखाना, साखरवाडी तालुका फलटण येथे मशीनच्या बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू. दत्त इंडिया साखर कारखाना, साखरवाडी तालुका फलटण येथील कारखान्यामध्ये काम करीत असताना मशीनच्या बेल्टमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. सोहम संतोष विषय, वय 19 राहणार हो, तालुका फलटण, जिल्हा सातारा असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास घडली. कोरेगाव शहराच्या उत्तर भागात बिबट्याचा वावर, ठसे आढळल्याने वन विभाग सतर्क. कोरेगाव शहरातील उत्तर भागात नवीन एसटी स्टँड परिसरात सोमवार रात्री 9च्या सुमारास बिबटे दिसल्याने खळबळ उडाली आहे. नवीन कुमटे रस्ता, लमान वस्ती, डेरे वस्ती रस्ता, तडोळे रस्ता परिसरात बिबट्याने जुनी रेल्वे लाईन ओलांडून शेतीच्या दिशेने प्रवेश केल्याचे प्रत्यक्ष दृष्टीने पाहिल्याची माहिती मिळाली. वन विभागाने मंगळवार दुपारी 4च्या सुमारास तातडीने शोध मोहीम हाती घेतली. बिबट्या दिसला नसले त्याचे स्पष्ट स्टेटसही आढळून आले आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकाऱ्यास महिला रुग्णाच्या परिवर्तित सदस्यांकडून मारहाण करण्यात आल्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन केले. सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी याच रुग्णालयात एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचे संपूर्ण प्रकरण राज्यातच नव्हे तर देशभरात गाजले होते. त्यातच पुन्हा या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाणीची घटना घडल्याने येथील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सातारा बस स्थानक जवळील 7 स्टार परिसरात वृद्धेच्या दागिन्यांची चलाकीने लूट. सातारा बस स्थानक जवळील 7 स्टार परिसरात एका 85 वर्षीय वृद्ध महिलेची चलाकीने फसवणूक करत पुण्याच्या दागिने लंपास करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात सुमन संपत तोडकर वय 85 राहणार आसनगाव कुमटे यांनी फिर्याद दिली आहे. शाहूपुरी सातारा परिसरात तोंडावर स्प्रे मारून वृद्धेच्या 50 हजारांच्या सोन्याची लूट. शाहूपुरी सातारा परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दारावर जेवण मागण्यासाठी आलेल्या एका अज्ञात महिलेने वृद्ध महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध केल्याने तिच्या अंगावर सोन्याचे दागिने लुटून ती पसार झाली. या प्रकरणी रंजना मोहन जाधव वय 55 राहणार जिजाऊ हाऊसिंग सोसायटी, हिंदवी शाळेजवळ शाहूपुरी सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क
9594 ललित टेलर्स, लुक गुड फील गुड, शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.